Dear student, in the last lecture we have seen different types of forces and their example. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी बल जे आहे तर त्या बलांचे असणारे जे काही प्रकार आणि त्यांची विविध उदाहरणं त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स त्या ठिकाणी पाहिली आणि त्यांची असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट त्या ठिकाणी पाहिलं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण असणारं जे काही बल जे आहे तर ते बल नेमकं कोणत्या दिशेने त्या ठिकाणी लावतं आणि ते बल लावल्यामुळं बलाचं होणारं जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी कसं असतं तर ते आपण त्या ठिकाणी मागच्या वेळेला त्या ठिकाणी ते पाहिले. पाहता याच्यानंतर पुढे युनिट्स ऑफ वर्क आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे असणारं जे काही बल जे आहे तर त्या बलाची असणारे जे काही एकक जे आहेत तर ती एकक आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पाहता काय दिलेले की या ठिकाणी युनिट्स ऑफ फोर्स. पाहता फॉर्म्युला आपल्याला माहिती की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी पाहिले. जिस त्या ठिकाणी W इज इक्वल टू F S अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी पाहिले. पाहता काय सांगितलेले की इन सिस्टीम इंटरनॅशनल द युनिट ऑफ द फोर्स इज न्यूटन अँड द युनिट ऑफ द डिस्प्लेसमेंट इज मीटर. पाहता ही सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये फोर्स जे आहे तर त्या फोर्सचं एकक आहे न्यूटन आणि जे असणारं जे काही डिस्प्लेसमेंट जे आहे तर त्या डिस्प्लेसमेंटचं एकक काय आहे तर त्या ठिकाणी मीटर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पहा दस द युनिट ऑफ द फोर्स इज न्यूटन मीटर. काय आले न्यूटन मीटर आणि धिस न्यूटन मीटर इज कॉल्ड काय म्हटलेले जूल त्या ठिकाणी म्हटलेले. हे जे काही न्यूटन मीटर एकक त्या ठिकाणी येताना असते तर त्याला त्या ठिकाणी जूल त्या ठिकाणी म्हटलेले. पाहता मग आता या ठिकाणी 1 जूल जे आहे तर ते 1 जूल आपल्याला पाहिजे का. पुन्हा एकदा पहा की 1 जूलची व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. मी त्या ठिकाणी लिहितो W इज इक्वल टू FS. बरोबर. आता या ठिकाणी वर्क जे आहे तर त्या वर्कचं एकक काय आलं तर न्यूटन मीटर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण जूल त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. फोर्स जो आहे तर तो फोर्स कशाने दाखवतो F. डिस्प्लेसमेंटचं युनिट जे आहे तर ते काय आहे तर त्या ठिकाणी मीटर त्या ठिकाणी. बरोबर. आणि म्हणून 1 जूलची व्याख्या दिलेली पहा काय दिलेली. इफ ए फोर्स ऑफ 1 Newton displaces an object through 1 meter in the direction of the force, the amount of the work done is on that object is 1 joule. पहा काय सांगितलेले की 1 जूल किंवा 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळं काय झालेले वस्तूचं असणारं जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन काय झालं. पहा पुन्हा एकदा ऐका 1 न्यूटन काय म्हणतो मी या ठिकाणी न्यूटन आहे. पहा पुन्हा एकदा पहा काय सांगतोय तर या ठिकाणी आपल्या काय लक्षात येता नसते की आपल्याला W इज इक्वल टू काय आहे FS. बरोबर. कार्याचं एकक काय लिहिलं आपण 1 जूल लिहिलं. बरोबर. 1 जूल म्हटलं. फोर्सचं एकक काय आहे न्यूटन आहे. डिस्प्लेसमेंटचं एकक काय आहे तर त्या ठिकाणी मीटर आहे. आणि आपल्याला डेफिनेशन काय पाहिजे 1 जूल. पहा आता 1 जूल म्हणजे काय म्हटलंय तर 1 न्यूटन काय म्हटलेलं 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळं एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं बलाच्या दिशेने किती 1 मीटर एवढं जर विस्थापन जर होत जर असेल तर घडून आलेलं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य किती असतं 1 जूल त्या ठिकाणी असतं. हे फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि तेच आपण त्या ठिकाणी लिहिलेले पहा या ठिकाणी की 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर किंवा या ठिकाणी आपण लिहिलेले 1 जूल इज इक्वल टू फोर्सचं एकक न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं एकक मीटर आणि एक त्या ठिकाणी टाकले किंवा हेच आपण त्या ठिकाणी पुन्हा खाली लिहिलेले
की 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. बरोबर. पुढे पाहता की इन सीजीएस सिस्टीम पहा काय सांगितलेलं आहे की इन सीजीएस सिस्टीम द युनिट ऑफ द फोर्स इज डाईन अँड दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेंटीमीटर. पाहता पुढे की डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. बरोबर. मग आता सीजीएस सिस्टीममध्ये फोर्स जे आहे तर त्या फोर्सचं एकक काय सांगितलं आपल्याला डाईन त्या ठिकाणी सांगितलं आणि डिस्प्लेसमेंट जे आहे तर त्या डिस्प्लेसमेंटचं एकक काय म्हटलेलं आहे सेंटीमीटर. बरोबर. आणि म्हणून द युनिट ऑफ द वर्क डन काय आलं डाईन इंटू सेंटीमीटर त्या ठिकाणी. आणि हे जे काय डाईन इंटू सेंटीमीटर जे आहे तर त्यालाच काय म्हटलेलं आहे अर्ग म्हटलेलं आहे ERG अर्ग म्हटलेलं आहे. बरोबर. आता पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी 1 अर्ग जे आहे तर त्या 1 अर्गची व्याख्या त्या ठिकाणी विचारली येते. पण आता पुन्हा लक्षात ठेवा काय लिहितोय मी. आपण काय करतोय की त्या ठिकाणी असणारं जे काही वर्कचं सूत्र आपल्याकडे त्या ठिकाणी काय आहे FS. आता एकक आपल्याला लिहायची कसली CGS मधली. फोर्सचं एकक काय सांगितलं तर त्यांनी त्या ठिकाणी डाईन त्या ठिकाणी सांगितलं. बरोबर. आणि विस्थापन जे आहे डिस्प्लेसमेंट जे आहे तर त्याचं एकक काय सांगितलं सेंटीमीटर. डाईन सेंटीमीटरलाच काय म्हटलं तर त्यांनी त्या ठिकाणी अर्ग म्हटलेलं आहे. बरोबर. आपल्याला एक अर्गची व्याख्या जी आहे तर ती एक अर्गची व्याख्या त्या ठिकाणी सांगितली. बघा काय सांगितली की इफ फोर्स ऑफ 1 डाईन displaces an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done is 1 erg. पुन्हा एकदा ऐका मराठीमध्ये की एक डाईन बलाच्या क्रियेमुळं वस्तूचं बलाच्या दिशेने काय झालं 1 सेंटीमीटर त्या ठिकाणी विस्थापन जर होत जर असेल तर घडून आलेले जे काही कार्य जे आहे तर ते कार्य किती असणार आहे 1 अर्ग त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. तेच इथे लिहिलेले पुढे बा की 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. आता शेवट आपल्याला त्या ठिकाणी पहा की रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा तर या ठिकाणी 1 न्यूटन दिलेलं आपल्याला काय दिलेलं आहे 1 न्यूटन इज इक्वल टू काय सांगितलंय 10⁵ डाईन. बरोबर. आणि 1 मीटर म्हणजेच काय म्हणतो आपण 100 सेंटीमीटर. बरोबर. किंवा 100 सेंटीमीटर कसे लिहू शकतो आपण 10⁵ सेंटीमीटर. बरोबर. आता आपल्याकडं काय आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर. पाहायच्या नंतर पुढे आता पुढे काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला काय करायचं रिलेशन त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता कसं रिलेशन त्या ठिकाणी शोधायचं आहे तर याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की 1 न्यूटन जो आहे तर तो 1 न्यूटन इज इक्वल टू काय म्हटलं आपण 10⁵ डाईन. बरोबर. त्याच्यानंतर 1 मीटर म्हणजेच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी 100 सेंटीमीटर. बरोबर. किंवा ही 100 सेंटीमीटर 100 कशी लिहिले आपण 10⁵ सेंटीमीटर लिहिले. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर. मग आपल्याला वरचं एकक माहिती वरचं एकक काय आहे जूल त्या ठिकाणी 1 जूल लिहिलं. त्याच्यानंतर फोर्सचं एकक काय आहे फोर्सचं एकक आहे न्यूटन तर 1 न्यूटन लिहिलं. त्याच्यानंतर असणारं जे काही डिस्प्लेसमेंटचं एकक काय आहे मीटर तर 1 मीटर लिहिलं. बरोबर. आपल्याला 1 जूल बरोबर करायचे. आता 1 न्यूटन म्हटलेले 1 न्यूटन म्हणजेच किती म्हटलं आपण 10⁵ डाईन त्या ठिकाणी म्हटले. बरोबर. 10⁵ डाईन. आणि 1 मीटर या ठिकाणी आपण 1 मीटर लिहिलेले 1 मीटर इज काय लिहिले 10⁵ सेंटीमीटर त्या ठिकाणी. बरोबर. मग आता 10⁵ इकडे लिहितो मी बाजूला की 10⁵ इंटू हा किती आहे
10⁻². बरोबर. पाये कसे आहे, बेस समान आहे. पाये जर समान असतील तर पाया जसाच्या तसा लिहितो आणि असणारे जे काही इंडेक्स घातांक जे आहेत तर त्या घातांकांचे काय करतो, ॲडिशन करतो. म्हणजे 5 + 2 दॅट इज 10⁻³ म्हणजेच 1 जूल इज इक्वल टू काय आलं, 10⁻7R. कारण डाइन इंटू सेंटीमीटर, डाइन इंटू सेंटीमीटर त्यालाच काय म्हटलं होतं आपण, अर्ग म्हटलं होतं. आणि म्हणून 1 जूल इज इक्वल टू 10⁻7R. हे रिलेशन फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय पाहिजे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क कशाला म्हणायचं पाहता. म्हणजे धन, ऋण आणि शून्य कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पाहतासाठी थिंक बिफोर युअर आन्सर, विचार करायचा आहे आणि मग त्या ठिकाणी असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची असणारी जे काही उत्तरं जे आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. पाहता काय सांगितलंय की डिस्कस द डिरेक्शन ऑफ द फोर्स अँड ऑफ डिस्प्लेसमेंट इन इच ऑफ द फॉलोइंग केसेस. काय सांगितले पहा की बल आणि विस्थापन, बल लावल्यामुळे तो असणारे जे काही वस्तू जे आहे तर त्या वस्तूचं विस्थापन कुठे होतंय, बल कोणत्या दिशेने लावलेलं आहे, विस्थापन कोणत्या दिशेने लावलेलं आहे, याच्याबाबतची आपल्याला चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी करायची. पाहता पहिलं एक आकडा, पुशिंग ए स्टेल्ड व्हेकल. आता स्टेल्ड म्हणजे काय, बंद पडलेला, म्हणजे बंद पडलेल्या गाडीला धक्का देणं. पाहता याचा विचार आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा करू की आपल्या लक्षात येता नसते. आता बंद पडलेली जी काही गाडी जी आहे तर त्या गाडीला धक्का आपल्याला द्यायचा आहे. पाहता याच्या बाबतीमध्ये काय ते की व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डिरेक्शन. पाहता की ज्या दिशेला बंद पडलेली जी काही गाडी जी आहे तर त्या गाडीला मागून जर धक्का जर दिला कोणी तर गाडी काय होते, ज्या दिशेला बल लावलेलं आहे तर त्याच दिशेला ती गाडी जाताना दिसते. बरोबर. म्हणजे याचाच अर्थ काय की व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डिरेक्शन, लावण्यात येणारं बल आणि त्या गाडीचं विस्थापन सुद्धा काय होतंय, ज्या दिशेला आपण त्या ठिकाणी बल लावलं तर त्याच दिशेला त्या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे त्या ठिकाणी फोर्स आणि असणारं जे काही डिस्प्लेसमेंट दोन्ही त्या ठिकाणी सारखेच आहे. याचाच अर्थ तर त्या ठिकाणी असणारा जो काही थिटा जो आहे तर तो थिटा किती असणार आहे, 0 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे. आणि 0 डिग्री जर असेल तर वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. आणि म्हणून त्या ठिकाणी घडून येणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य कसं असणार आहे, पॉझिटिव्ह त्या ठिकाणी असणार आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. येते. त्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आपल्याला दिलेले पहा की कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. तुमच्या मित्रानं तुमच्याकडं फेकलेला असणारा जो काही बॉल जो आहे, चेंडू जो आहे तर त्या चेंडूचा तुम्हाला त्या ठिकाणी झेल घ्यायचा. पाहता इथे काय होतं की व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डिरेक्शन. पहा काय सांगितलेलं आहे की व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डिरेक्शन. म्हणजे तुमचा मित्र जो आहे तर त्या तुमच्या मित्राने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, बॉल जो आहे तर तो बॉल त्या ठिकाणी फेकलेला आहे आणि बॉल फेकल्यानंतर तुम्ही त्याचा त्या ठिकाणी कॅच घेताना दिसतंय. म्हणजे कॅच घेताय म्हणजेच नेमकं काय होताना दिसतंय तर तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की दोन्हीचे असणारे म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये काय होताना दिसतंय, 180 डिग्रीचा काय होताना दिसतोय, अँगल जो आहे तर तो अँगल त्या ठिकाणी होताना दिसते. बरोबर. बघा उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमच्या साहाय्याने सुद्धा दाखवता येईल. म्हणजे या ठिकाणी घडून येणारा जो काही कोण जो आहे म्हणजे ज्यावेळी आपल्या लक्षात येतं नसते किंवा पुढे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे नेमकं काय काय दिलेलं आहे तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करा. तिसरा आकडा त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा काय तिसरा आकडा दिलेला आहे की टाईंग ए स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट राऊंड अँड राऊंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. पाहत की काय केलेलं आहे की दोरीचं असणारं जे काही टोक जे आहे तर त्या टोकाला दगड आपण त्या ठिकाणी बांधला आणि तो दगड काय केला आहे, गोल त्या ठिकाणी फिरवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक दगड जो आहे समजा दगड त्या ठिकाणी बांधलेला आहे. बरोबर. आणि तो काय केलेला आहे, गोल गोल त्या ठिकाणी फिरवलेला आहे. बरोबर. मग अशा वेळेला काय होतं नसते पहा की आपल्या लक्षात येतं नसते की व्हेन द अप्लाइड फोर्स
डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट or when the force and the displacement are perpendicular to each other, that is म्हणजे त्या ठिकाणी फोर्स आणि असणारं जे काही विस्थापन म्हणजे बल आणि विस्थापन याच्यामध्ये जर 90 अंशाचा जर कोन जर त्या ठिकाणी होत असेल तर आपल्या लक्षात येतं नसते द वर्क डन बाय द फोर्स इज झिरो. तर त्यावेळेला ते असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य किती असणारे झिरो त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. पुढे चौथा आकडा काय दिलेला आहे की वॉकिंग अप अँड डाऊन ए स्टेअरकेस क्लाइम्बिंग ए ट्री. चौथं उदाहरण दिलेलं आपल्याला स्टेअरकेस. स्टेअरकेस म्हणजे जिना चढणं उतरणं किंवा झाडावर चढणं. आणि पाचवं आपल्याला दिलेलं आहे स्टॉपिंग ए मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ए ब्रेक्स. गतिमान गाडी जी आहे तर त्या गतिमान गाडीला ब्रेक लावून त्या ठिकाणी थांबवा. अशा प्रकारची 5 उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पहा आता काय काय दिलेले. तर यू विल नोटीस इन सम ऑफ द अबाव एक्झाम्पल्स द डिरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर द सेम. उदाहरणार्थ बंद पडलेल्या गाडीला धक्का देणं. बंद पडलेली जी काही गाडी जी आहे तर त्या गाडीला ज्या दिशेला त्या ठिकाणी आपण धक्का देऊ तर त्याच दिशेला काय होता नसते तर ती गाडी जी आहे तर त्या गाडीचं विस्थापन होतं. म्हणजे थिटा त्या ठिकाणी झिरो असेल. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट जर त्या ठिकाणी एकाच दिशेला असेल तर थिटा त्या ठिकाणी झिरो असतो. वर्क डन जे आहे तर ते वर्क डन त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असतं. हे आपल्याला गाडीच्या बाबतीमध्ये सांगता येईल. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल की ज्या वेळेला या ठिकाणी कंसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. इन सम अदर केसेस these direction are opposite to each other while in some cases they are perpendicular to each other. In these cases the work done by the force is as follows. बरोबर. दुसऱ्या उदाहरणाचा आपण त्या ठिकाणी विचार करू की when the force and the displacement are in opposite direction that is theta is equal to 180 degree the work done by the force is negative. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की ज्या वेळेला त्या ठिकाणी लावण्यात येणारं बल आणि त्या बलामुळं त्या पदार्थाचं विस्थापन जे आहे तर ते विस्थापन कसं असेल तर त्याच्या अपोजिट डिरेक्शनला असेल. विरुद्ध दिशेला जर असेल म्हणजे बल आणि असणारं विस्थापन याच्यामध्ये जर 180 अंशाचा कोन जर त्या ठिकाणी जर होत जर असेल तर अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल काय सांगता येईल की त्या ठिकाणी घडून येणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी ऋण कार्य त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला दिलेलं आहे की व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट or when the force and the displacement are perpendicular to each other theta is equal to 90 the work done by the force is 0. उदाहरणार्थ पहा तिसरं उदाहरण आपल्याला दिलं होतं की दोरीच्या टोकाला दगड बांधून तो काय केला गोल गोल त्या ठिकाणी फिरवला. बरोबर. गोल गोल जर दगड जर त्या ठिकाणी जर फिरवला तर तो गोल दगड काय होता नसतो असा असतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेला तो दगड जो आहे तर तो दगड काय होता नसतो या गोलावरच त्या ठिकाणी फिरतात. या ठिकाणी होणारा जो काही कोन जो आहे तर तो कोन त्या ठिकाणी 90 अंशाचा असतो. म्हणजे लावण्यात येणारं बल लावलं पण त्याचं विस्थापन होतंय का नाही तो काय होता नसतो जागेवरच त्या ठिकाणी फिरताना दिसतो. म्हणजे ज्या वेळेला बल लावलं जातं बल लावलं असता त्याचं विस्थापन होत नाही किंवा बल आणि विस्थापन एकमेकांना कसे आहेत लंबरूप जर असेल म्हणजे त्यांच्यामध्ये थिटा अंशाचा जर कोन जर होत असेल तर बलानं केलेलं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य किती असतं 90 अंशाचं. म्हणजे बलानं केलेलं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य किती असतं तर त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी असतं. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहू. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.